फलितेतील असतात सर्वच निर्मितीत जैनांनी सौंदर्य दृष्टी वापरलेली आहे। वास्तू शिल्प व चित्र या बाबतीत इतर प्रस्थापित कल्पनांना व कला परंपरांचा प्रभाव सुरुवातीला जैन कलेवर होता, परंतु आकार व घडण या बाबतीत जैन कलेने दाखविलेल्या खास वैशिष्ट्यांमुळे या निर्मितीस शैलीदृष्ट्या महत्त्व आलेले आहे। दंतकथेनुसार पहिले तीर्थंकर भगवान ऋषभनाथ हे सर्व कलांचे जन्मदाते मानले जातात। मानसोल्लास 12वे शतक, आवश्यक चूर्णी 7वे शतक या ग्रंथांमध्ये चित्रांसाठी भिंतीवर पृष्ठभाग तयार करणे म्हणजेच भूमिसज्जा, रंग, वडणे, कुंचले, लाकडी शिल्प याला पट्टकम, लेप किंवा गिलावरीने याला लेपकम, आकार किंवा मूर्ती घडविणे किंवा कोरणे बौद्धकम याविषयी मार्गदर्शनपर सूत्रे आहेत। प्रमाणबद्ध आकार, सौंदर्य दर्शने आदी संबंधी व्याख्या तसेच सतत अभ्यासाने रेखाटनावर प्रभुत्व मिळवावे असे उपदेशित आहे। कलावंतांच्या समूहाने चित्तगार श्रेणी निर्माण केलेल्या चित्तसभांची वर्णने देखील येतात। भगवान महावीरांच्या निर्माणानंतर तीर्थंकर धर्मपीठाचे स्वामित्व करणारे स्थविर यांच्या समाधीवर स्तूप बांधण्यात आलेले आहे। नंतर शिल्पांनी व भित्तिचित्रांनी युक्त अशी लेणी व कालांतराने शिखर मंदिराचे समूह अशी वास्तुनिर्मिती झालेली आहे। मंदिरांच्या पायांचे आराखडे देवता निदर्शक असे यंत्र या आकृतीवर आधारलेले असतात। मंदिरातील तीर्थंकर मूर्ती उभी म्हणजेच कायोत्सर्ग अथवा योगासनात बसलेली असते। सिंहासनावर धर्मचक्र व मूर्तीच्या हृदयस्थानी चिंतामणी असतो। चिंतामणी आदी चिन्हांशिवाय मूर्तीत पूर्णत्व येत नाही असे काही धार्मिक संकेत शिल्पचित्र घडविताना पाळले जातात। तीर्थंकरांच्या सिद्धारिका, चक्रेश्वरी, अंबिका, पद्मावती इत्यादी शासनदेवता तसेच नंदीश्वर पीठ, पृथ्वीवरील स्वर्ग वगैरे धर्मप्रतीके जैन लेण्यातील व मंदिराच्या शिल्पात साकारलेली आहे। तीर्थंकरांच्या मूर्ती भारतामध्ये अनेक ठिकाणी